नमस्कार, स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. ब्रह्मकुमारीज सेवा केंद्र वसंतनगर नागपूरच्या वतीने आध्यात्मिक सशक्तीकरण द्वारा स्वस्थ समाजाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन 5 मे रोजी करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकाच्या या स्नेह संमेलनामध्ये प्रमुख अतिथी म्हणून नागपूर ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी राजयोगिनी रजनी दिदी, सहसंचालिका मनीषा दिदी, ॲडव्होकेट तेजस्विनी खाडे, डॉक्टर ज्योला देशमुख, डॉक्टर रेखा सपकाळ, प्रकाश तळोरे, BK नारायणभाई, BK सुकन्या बहान, BK प्रेम प्रकाशभाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या द्वारे आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मकुमारी सेवा केंद्राशी संलग्नित असलेले 65 ते 70 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी सर्व स्वागत, सूत्रसंचालन, नृत्य, लघुनाटिका, सुखमय वृद्धावस्था, भाषण, मार्गदर्शन, अनुभव, समारोपीय कार्यक्रम हे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सादर केला. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ब्रह्मकुमारी रजनी दिदी यांनी जीवनाचा उत्तरार्ध हा अधिक सुखमय होण्यासाठी ईश्वरीय ज्ञान संपादन करून दैवी गुणाचा अंतर्भाव करणे हाच योग्य पर्याय असून राजयोग सर्व समस्यावर प्रभावी उपाय असल्याचे मनोगत व्यक्त केले. वरिष्ठ नागरिकांच्या संदर्भात समाजामध्ये असणारे विचार हे सकारात्मक होऊन ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा अविभाज्य घटक आहेत, त्यांच्या प्रती सेवाभाव निर्माण करणे यासाठी समाजामध्ये कार्य होणे आवश्यक असल्याचे रजनी दिदींनी म्हटले. तेजस्विनी खाडे यांनी मार्गदर्शन करताना ब्रह्मकुमारी संस्था एक संस्काराचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये दाखल होणे म्हणजे सुखाचा मार्ग सुरू होणे असल्याचे म्हटले आहे. डॉक्टर रेखा बहान यांनी शरीर स्वास्थ्याविषयी मार्गदर्शन करताना शरीर स्वस्थ असेल तर परमात्म्याला आठवण करणे सहज शक्य असल्याचे म्हटले आहे. BK मनीषा दिदी यांनी ज्येष्ठ नागरिक ही अनुभवाची खाण असून त्यांचे अनुभव पुढील पिढीला मार्गदर्शक ठरत असतात असे म्हटले आहे. तर डॉक्टर ज्योला देशमुख यांनी आनंद कोश 5 आनंद कोश महत्त्वाचे असून त्यामधील आनंद कोश हा महत्त्वाचा कोश आहे. त्यासाठी ब्रह्मकुमारी केंद्राच्या माध्यमातून आनंद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते असे म्हटले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BK राजलक्ष्मी यांनी केले.